नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरबीश आणि मम्मा. तर मंडळी, आज आहे गुरुवार आणि आज आहे तिसरा गुरुवार. आज माझा उपवास आहे आणि मला पूजा मांडायची आहे. मी सकाळी 5:30लाच उठले, घरातलं सगळं आवरलं. ॲक्च्युली रात्री पण मी घरातली ऑलमोस्ट कामं करून झोपले होते. त्याचं कपडे धुवायचं झालं, त्याच्यानंतर लादी पुसायची झाली आणि बाहेरचं ओटा वगैरे म्हणजे बाहेरचा जो पॅसेज आहे तो पूर्ण स्वच्छ वगैरे धुवून घेतलेला होता. तरी पण सकाळी थोडीफार कामं असतात, जसे भांडे घासायचे, त्याच्यानंतर मशीन लावायची, जे आजचे कपडे आहेत ते धुवायचे, असं सगळं माझं म्हणजे सकाळी कामं होते ते आवरलं. आणि स्वयंपाक काय केलं ते पण तुम्हाला दाखवते आता. आणि मला पूजा मांडायची आहे, प्लस ऑफिसला निघायचं आहे. आणि हो, थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी आज थोडा वेगळा विषय असेल, त्याच्याविषयी मला थोड्या वेळातच मी तुम्हाला क्लिअर करते. मंडळी, स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. इकडे बनवल्या आहेत चपात्या आणि त्याच्यानंतर इकडे बनवलेले आहे आलू मटरची भाजी. हा स्वयंपाक फक्त विशालपुरता आणि आरविशसाठी आहे. इकडे बनवली आहे साबुदाण्याची खिचडी, जी माझ्या टिफिनसाठी होईल असं. आणि इकडे बघा, विशाल सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसलेत. हाय. मग तुमची झोप नाही झाली ना? झोप नाही झाली. आता घरात पूजा मांडायची, गुरुवार आहे, त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं. तरी मी तुम्हाला 1 तास उशिरा उठवलं, लवकर नाही उठवलं. म्हटलं ठीक आहे, तुमची थोडीफार झोप होईल. 1 तास मी मोबाईलमध्ये टाइमपास केला आज सकाळी सकाळी. चांगलं पण नाही वाटत ना की घरात पूजा असं झोपलेलं असतं त्याच्यामुळे. ते इकडे बघा, पिल्लू झोपलेलं आहे अजून सकाळी सकाळी. आज बरा उठला नाही, उठला पण गप्पा मारला थोड्याशा माझ्यासोबत आणि परत मग म्हटलं जा बाबासोबत जाऊन झोप. तर बरं तुमच्यासोबत येऊन झोपून घेतलं त्याने. मग तसं झोपलं, अजून नाही उठला. तर सकाळी उठून झालेत त्याच्या माझ्यासोबत गप्पा. मी साबुदाण्याची खिचडी खातो, मी असं करतो, मी तसं करतो, असं सगळं चालू होतं सकाळी. पिल्लू झोपलं आहे माझं. ठीक आहे. तर मंडळी, इकडे तुम्हाला दिसत असेल खाली धुरवाला आणि पूर्ण असं धुरधुरत दिसत असेल. मुलांची शाळा भरते आणि धुरवाला आलाय. लहानपणी आम्हाला खूप भीती वाटायची. स्कूलमध्ये गेला तो, सांगितलं असेल स्कूलमध्ये. आवाज येत असेल, मुलं घाबरली आहे, तो गोंधळ करतायत मध्ये. आणि धुरवाले, मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, धुरवाले तुमच्या एरियात येतात का असं. आणि इकडे बघा तुम्ही, माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे, छान पूजा मांडून झाली आहे. एकदम प्रसन्न वाटतं आता घरामध्ये. मंडळी, इकडे विशाल माझ्यासाठी उपवासाचा चिवडा घेऊन आले. त्यांना म्हटलं साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे, तरी ते घेऊन आले. बोलले ठीक आहे, राहते तुझ्यासाठी. तर आणि दही सोबत, खिचडी सोबत खायला. थँक्यू. छान आहे ना, बाहेरचं काही खायचंच नाही. ठीक आहे, चालेल. तर मंडळी, मी जस्ट ऑफिसमधनं आलेली आहे आणि फ्रेश झाले, थोडीशी पूजा केली. हळदी कुंकू वगैरे व्हायला, धूप अगरबत्ती विशालनेच लावून ठेवली होती आधीच. संध्याकाळ झाली का विशाल पूजा करून घेतात असं. तर आता विशालने मस्त मला साठी चहा ठेवलाय आणि आता मस्त मी चहा पिते आहे. तर टी टाइम एन्जॉय करते आणि मस्त काय हो मग छान असा चहा बनवलाय आरतीसाठी. कारण की ऑफिसमधनं जसं तिचा कॉल आलेला मला की मी आता निघालेली ऑफिसमधनं. ते रोजचं तुम्ही चहा बनवून ठेवतात माझ्यासाठी, त्याच्यासाठी खरंच थँक्यू सो मच. तर तिला बोललो ये लवकर, चहा वगैरे ठेवतो मी. चहा वगैरे ठेवला आम्ही. आरविश, तिथं जा, समय चालू आहे, मस्ती करू नको, इकडे ये. इथं आरवीची मस्ती चालू आहे. आरवीश, काय करतोय तू? तर मंडळी, थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल की आम्हाला कोणत्या विषयावरती बोलायचं आहे. ॲक्च्युली सकाळीच बोलणार होते, पण ऑफिसला घाई होत होती, म्हणून मग म्हटलं ठीक आहे, संध्याकाळी हा विषय मी कंटिन्यू करेल. आता आली, चहा वगैरे घेतला जसं तुम्हाला दाखवलं आणि स्वयंपाक केला. खरं तर मला नैवेद्य दाखवायचं आहे, मग स्वयंपाक केला आहे, नैवेद्य दाखवेलच थोड्या वेळात. आणि विशालची पण ऑफिसची तयारी चालू आहे निघण्यासाठी. तर मंडळी, आता तुम्हाला मी नेहमी सांगते की आमचं खूप बिझी रुटीन आहे ना विशाल. खूप धावपळीचं लाईफ आहे हे तुम्हाला नेहमी सांगते. पण मला एक ना DM आला होता, खरं तर कमेंट DM होता
डीएममध्ये असं होतं की ताई तू कसं मॅनेज करते किंवा तुम्ही दोघं जण कसं मॅनेज करतात, म्हणजे बाळ पण आहे, दादा पण कामाला, तू पण कामाला, मग कसं काय तुमचं सगळं घरातलं ॲडजस्टमेंट होतं. तर मग त्याच गोष्टी मला तुम्हाला आज शेअर करायचं आहे की आम्ही दोघं जण कसं ॲडजस्ट करतो. ॲक्च्युली घर दोघांचं, संसार दोघांचा, तर मग जबाबदाऱ्या पण दोघांची आहे. आणि हे तर म्हणजे आहेत आता, म्हणजे तुम्ही काही जर ठिकाणी बघाल तर लेडीज पूर्ण घर सांभाळून घेतात, बरोबर आहे. पण मग त्या घरी असतात, तेवढा टाइम असतो त्यांच्याकडे, मग त्या पूर्ण घर हँडल करून घेतात. मग मुलांना शाळेत सोडायचं असतो, सोडून घरात आणायचं असो, सगळ्या काही कामं लेडीज करून घेतात. काही लेडीज अशा पण आहेत की ज्या म्हणजे घरात मुलाबाळांना सांभाळून त्या कामाला पण जातात, कामं पण करतात आणि घर पण सांभाळतात. तर या सगळ्या गोष्टी करताना महिलांची खूप धावपळ होते, खूप थकतात त्या. आणि ते एक मी म्हणजे शब्दात नाही सांगू शकतं की त्यांचं किती धावपळीचं जीवन आहे ते. पण या सगळ्यांमध्ये महिलांना जो सपोर्ट असतो तो आपल्या फॅमिलीकडनं असतो. आणि मला तर तुम्हाला माहिती आहे, मला सपोर्ट मेन विशालचा आहे, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकते. तरी पण असं नाही बोलणार की माझ्या वाट्याला काम आहे, पण आम्ही दोघांनी ते वाटून घेतलेले आहेत, ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट आवर्जून सांगूशी वाटते, एका पगारामध्ये गरजा पूर्ण होतात ना विशाल, आणि जेव्हा दोघं जण कमवतात तेव्हा स्वप्न पूर्ण होतात असं. तर तेच म्हणता येईल, ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. आणि अजून म्हणाल तर टाइम कसा मॅनेज करतो हे तुम्हाला थोडक्यात सांगते. तुम्हाला माहिती मी सकाळी उठते, आणि पहिल्याचं थोडं रुटीन माझं वेगळं होतं. जेव्हा माझा म्हणजे आजारी नव्हती पडली त्यावेळेसचं, तेव्हा मी सकाळी उठून घरातलं सगळं आवरून मग ऑफिसला जायची. पण आता मी तसं नाही करत आहे. आता आम्ही दोघांनी कामं वाटून घेतलेली आहेत, कारण मी आजारी पडले होते आणि तेवढं मला झेपत नव्हतं घरातलं वगैरे. त्यामुळे मग आम्ही थोडंफार कामं वाटून घेतली घरातली, त्यामुळे मला खूप रिलॅक्स म्हटलं खरं तर. आणि आता माझी जास्त दगदग नाही होत, मी आरामात असते, माझ्या व्हिडिओचं पण एडिटिंग करते आणि आरामात असते. त्यामुळे मग कामं ही दोघांनी आम्ही वाटून घेतले. हां, वाटून. तुम्हाला तर सकाळी माहिती आहे, मी उठते, माझं घरातलं म्हणजे विशालसाठी ब्रेकफास्ट बनवायचा. ब्रेकफास्टमध्ये आमची चाय चपाती जास्त असते, मग आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करतो, चहा चपाती वगैरे असं. आणि त्याच्यानंतर दुपारचं लंच असतं, तेच माझ्या टिफिनमध्ये असतं. आर्विशसाठी ब्रेकफास्ट हा थोडासा कधीतरी वेगळा बनतो, कधीतरी सिमिलरच असतं. जे मी घरी बनवते तेच आर्विशला पण देते. त्याचं टाईम टेबल आहे, त्या टाईम टेबलनुसार आम्ही त्याला ॲडजस्ट करत होतो. भाजी चपाती फक्त आठवड्यातून एकदाच आहे. कधी त्याला चिप्स चिवडा आहे, कधी फ्रूट्स आहेत, कधी पोहे आहे, कधी उपमा आहेत. मग असं आमच्या नाश्त्याला पण आम्ही तेच सगळ्या गोष्टी घेत असतो. म्हणजे 10 ते 15 मिनिटानंतर आरुष उठतोच. मग आरुष उठल्यानंतर त्याचं आवरणं, त्याला आंघोळ घालणं, त्याचं टिफिन पॅक करणं, त्याचं टिफिन वगैरे पॅक करणं म्हणजे तिचं बॅग वगैरे भरणं. मग त्याला आंघोळ घातल्यानंतर त्याला कपडे, स्कूलचे कपडे घालणं. मग त्याच्यानंतर सगळं भरल्यानंतर त्याला 10 वाजता मी स्कूलमध्ये सोडून येतो. ब्रेकफास्ट हा, त्याला ब्रेकफास्ट पण भरवतो मी. ब्रेकफास्ट भरवल्यानंतर मग त्याला त्याची तयारी वगैरे झाल्यानंतर त्याला स्कूलमध्ये सोडून येतो, ठीक आहे. मग स्कूलमधून सोडून आल्यानंतर मग मी घरी आल्यावर मग घरात बघतो मी काय थोडंफार काय काम असल्यानंतर तर ते आवरून घेतो मी. ते आवरल्यानंतर मग मी आवरतो, मी फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो. मग देवाची दिवाबत्ती वगैरे होते. मग ते दिवाबत्ती झाल्यानंतर थोडंसं तोपर्यंत टाईम होऊन जातो आरवीचा आणण्यासाठी. म्हणजे हल्ली 12 वाजून जातात, कारण की 10 ते 12 त्याची शाळा असते. मग 12 वाजता त्याला घ्यायला जातो मी. त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर त्याला घरात आल्यानंतर त्याचे ड्रेस चेंज करणं, त्याला आपले घरातले जे कपडे आहेत ते घालणं. मग त्याच्यानंतर तो थोडासा टाईमपास करतो, सायकल खेळतो. मग त्यानंतर तो आल्यानंतर त्याला हे पाहिजे. मग आम्ही 10 ते 15 मिनिटानंतर त्याच्या आल्यानंतर आम्ही जेवायला बसतो. म्हणजे आरतीने सकाळी जे स्वयंपाक केला असतो आम्ही जेवायला बसतो दोघंजण. मग त्याला जेवण भरवणं, दुपारी तसं जेवण भरवतो आम्ही. मी जेवण पण करतो, त्याच्यासोबत मी पण जेवण करतो. म्हणजे आमच्या दोघांचं हल्ली जेवण होऊन जातं. त्यानंतर थोडंसं आम्ही अर्धा पाऊण तास टाईमपास करतो. असं टी व्ही बघणं झालं की काय, असंच खेळणं, त्याच्यासोबत आईसोबत खेळणं. मग त्याच्यानंतर 2 वाजेपर्यंत आम्ही थोडंसं झोपतो आम्ही, म्हणजे आराम करायला घेतो आम्ही. मग आराम केल्यानंतर आम्ही संध्याकाळी हल्ली 2 ते 2.5 तास आमची झोप होते. म्हणजे 5-5:30पर्यंत आम्ही उठून जातो संध्याकाळी. 5:30 वाजल्या उठल्यानंतर म्हणजे आरुषला मग परत फ्रेश करणं. त्याला फ्रेश केल्यानंतर त्याला म्हणजे त्याची एक सवय आहे, संध्याकाळी उठल्यानंतर त्याला भूक लागते तर मग त्याला रोज एक ॲपल मी देतो कट करून. मग त्याच्या उठल्यानंतर त्याला ॲपल कट करून देणं. मग ॲपल कट केल्यानंतर तो ॲपल खातो, त्याचा माझा फ्रेश होतो. मग चहा ठेवल्यानंतर मग आरती येते तिकडे, मग आम्ही दोघं एकत्र चहा घेतो. हो, आणि हे आमचं रुटीन आहे. तुम्हाला सांगितलं की आता विशालच्या काय जबाबदाऱ्या आहेत ते. मध्ये मध्ये विशालला आर्विशला बाहेर पण फिरायला घेऊन जातात एखाद्या दिवशी, कुठे खाली कधी कधी सायकल चालवायला पण घेऊन जातात. म्हणजे आर्विशची जबाबदारी पूर्णपणे विशाल घेत आहेत.
ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे विशालला आरविशला मी पाळण्या घरामध्ये टाकायचा निर्णय घेतलेला होता, पण विशालने ते करून नाही दिलं. विशालने ती गोष्ट कॅन्सल केली आणि त्याची जबाबदारी पूर्ण मी घेईल बोलले. आणि मग त्याच्यानंतर आरविशला विशाल सांभाळतात घरात आता. तर मंडळी आरविशचं थोडी बडबड चालू आहे आणि काहीतरी कार्टून बघितलंय, त्याच्यामध्ये काहीतरी खेळणे ते हवेत त्याला, म्हणून विशाल त्याला बाहेर घेऊन गेलेत. व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते. तर मंडळी तेच सांगत होती की विशाल मी आल्यानंतर मग माझं घरातलं रुटीन चालू होतं. आता त्यांनी वडील म्हणून किंवा घरातला एक मेन पुरुष म्हणून त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्ण दिवसभर पार पाडलेली असते. मग संध्याकाळी मी ऑफिसमधून आल्यानंतर माझं घरातलं रुटीन चालू होतं. मग माझं रुटीनमध्ये म्हणजे मी मंडळी अशी येते, बॅग ठेवते, हातपाय वगैरे धुते, फ्रेश होते आणि लगेच टिफिन बनवते. मला 10 ते 15 मिनटं टिफिन रेडी करायचा असतो, त्यामुळे माझी खूप धावपळ असते संध्याकाळच्या वेळेला. मग नंतर विशालचा टिफिन वगैरे दिल्यानंतर मी थोडी रिलॅक्स असते. मग रिलॅक्स असेल तर तेव्हा माझं काय संध्याकाळचा स्वयंपाक मी तेव्हाच बनवून घेते, आमच्या आरविशपुरतं आणि माझ्यापुरतं असं रात्रीचं जेवण. मग आरविशचा होमवर्क करायचा, आरविशला जेवण भरवायचं, त्याच्यानंतर घरातली भांडी घासायची, कपडे धुवायचे, किचन साफ करायचा, पाणी भरायचं, झाडू, लादी, या सगळ्या गोष्टी मी आता संध्याकाळी आवरते. आणि मला हे सगळं भाजी साफ करून ठेवायची, उद्याच्या टिफिनची तयारी करायची, खूप काही गोष्टी असतात संध्याकाळच्या माझ्या रुटीनमध्ये. त्या मी तुम्हाला अशा तरी व्यक्त नाही करू शकतं, एवढ्या कामं असतात. वरती कपडे सुकत घातलेले असतात ते काढून घडी करायचे, घरामध्ये भरपूर कामं असतात. म्हणजे त्या घरच्या कामांचे ना कधीच फुलफुल होत नाहीत. जेवढं आपण करत राहू तेवढे ते कमी होतात. कपडेच काढायचे, कपड्यांच्या घड्या घालायच्या, लादी पुसायची, कधी कधी फ्रीज साफ करायचं असतं, कधीतरी भाज्याच निवडून ठेवायच्या असतात. एवढे कामं असतात संध्याकाळच्या वेळेला की रात्रीचे 12, 12:30, 1 कधी वाजतात ते मला कळत नाही अक्षरशः. नंतर मग आरविशची झोपायची वेळ होते, आरविशला झोपायचं आणि मी पण झोपायचं. असं मला रात्री 12:30, 1 पण होतात. आणि हो, त्याच्यामध्ये जर व्हिडिओचं काम असेल तर व्हिडिओचं एडिटिंग पण करायचं. एवढं आमचं लाईफ दोघांचं बिझी आहे. बाहेर काय चालू आहे किंवा मला आता यूट्यूबवरती जास्त आहे, म्हणजे मी थांबत पण नाही यूट्यूबवरती. येते तर आपला व्हिडिओ पोस्ट करते, आपले कमेंट्स बघते किंवा आपले व्ह्यूज किती आलेत प्रत्येक व्हिडिओला, ह्या सगळ्या गोष्टी मी चेक करते. आणि तेवढंच मी यूट्यूबवरती असते, ना तर मला यूट्यूबवरती जास्त वेळ थांबायला पण जमत नाही. मी एवढी बिझी आहे माझ्या लाईफमध्ये. आणि तेच तुम्हाला सांगितलं की घर दोघांचं, तर जबाबदारी दोघांच्या आणि प्रत्येक पुरुषांनी म्हणजे तेवढी जबाबदारी घेतली पाहिजे. काही ठिकाणी घेत असतील, काही ठिकाणी नसतील पण घेत. पण मला असं वाटतं की जर स्त्री जेव्हा घराच्या बाहेर जॉबला जाते तेव्हा सपोर्ट तिच्या नवऱ्याने तिला केलाच पाहिजे. आणि त्याच्यावरतीच सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि करू शकते ती सगळ्या गोष्टी मग असं. कारण मग घर आणि ऑफिस सांभाळणं खूप कठीण काम आहे. दोघांमध्ये खूप 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 डिफरंट आहे. म्हणजे घरी असाल तर तुम्ही घर प्रॉपर सांभाळू शकतात, आणि जर घर सांभाळून जर तुम्हाला जॉबला जायचं आहे तर मग खूप खूप कठीण काम आहे. पण जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही घर प्रॉपर सांभाळू शकता, व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करू शकतात घरामध्ये तुम्ही असाल तर. पण तेच घर आणि बाहेर जॉब करणं ह्या खूप कठीण गोष्टी आहेत दोन्ही. तारीवरची कसरत असते खरं सांगायला. फक्त हे बोलण्यासाठी नाही, मी ॲक्च्युअल अनुभवते ही गोष्ट, त्यामुळे सांगते. मी घरी पण राहून बघितलेलं आहे. घरामध्ये पण कामं नसतात असं नाही, घरामध्ये खूप कामं असतात खूप लेडीजला. एका लेडीजच्या कामाची आपण म्हणजे मोजणी नाही करू शकतं. ती फक्त आहे ना, म्हणजे कधी ठरवू शकते की ती स्वतः जेव्हा बोलते ना की नाही आज माझं खूप काम झालं, आज मला थोडं वेळ थांबायचं आहे, तेव्हाच ती थांबू शकते. नाही तर तिचे कामं कधीच संपत नाही. म्हणजे ज्या घरगुती लेडीज आहेत त्यांच्यासाठी पण डिफिकल्ट आहे घर सांभाळणं, आणि ज्या वर्किंग वुमेन आहेत त्यांच्यासाठी पण खूप डिफिकल्ट आहे लहान मुलांना घेऊन घरातलं सगळं आवरणं. या सगळ्या गोष्टी मुळात आपल्या स्त्रीचा जन्मच तो आहे, धावपळ, सगळ्यांना ॲडजस्ट करणं आणि आपण व्यवस्थित आपलं घर संसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित असं. तर मंडळी चला, व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा आमचा दोघांचा विषय आवडला असेल. आणि परत एकदा ही गोष्ट बोल मंडळी, तेच सांगेल शेवटचं की एकाच्या पगारात गरजा पूर्ण होतात आणि जेव्हा दोघं जण कमवतात तेव्हा स्वप्न पूर्ण होतात. तर हे मंडळी मला असं वाटतं आहे, आणि हे मी कुठेतरी वाचलं होतं, तेच माझ्या लक्षात आहे. आणि ते वाक्य मला खूप आवडलं होतं, म्हणून मी आपल्या दोघांचं रिपीट केलं ते वाक्य. म्हटलं विशाल ही गोष्ट खरी आहे असं. तर ठीक आहे मंडळी, व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.